हॅलो स्टुडंट्स, आजच्या लेक्चरमध्ये आपण H1 अँटागोनिस्टला बघणार आहोत की नेमकं H1 अँटागोनिस्ट काय आहे. त्याच्या अगोदर आपण रिवाईज करूया की प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण बघितलं काय होतं. तर प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण अँटी हिस्टॅमिनिक एजंटला स्टार्ट केलं होतं. हिस्टामिन्स बघितले, रिसेप्टर्स बघितले, त्यांचं डिस्ट्रीब्युशन बघितलं. तर लास्ट लेक्चरचं एक ओव्हरव्ह्यू घेऊया आणि आजचं लेक्चर स्टार्ट करूया. स्टुडंट्स, आपण बघितलं की अँटीहिस्टामायनिक एजंट म्हणजे काय, तर असे टाईप्स, असे ड्रग्ज जे हिस्टामाइनच्या ॲक्शनला स्टॉप करतात त्यांना आपण काय म्हणतो, तर अँटीहिस्टामिनिक ड्रग म्हणतो. आता अँटीहिस्टामाइन कळलं तर आपल्याला आधी कळायला पाहिजे की हिस्टामाइन म्हणजेच काय. तर हिस्टामाइन म्हणजे असा कंपाऊंड ज्याच्यामध्ये अमाइन ग्रुप असतो आणि टिश्यूमधून तो रिलीज होतो. असा एक केमिकल स्ट्रक्चर आहे ज्याच्यामध्ये इमिडाझोल रिंग असते, अमिनो ग्रुप असतो आणि इथिलीन ब्रिज असतो. हा कुठल्या कॅटेगरीचा आहे, तर हा ऑटोकॉइड कॅटेगरीचा आहे. ऑटोकॉइड्स म्हणजे काय, तर ऑटोकॉइड्स म्हणजे असे लोकल हार्मोन्स जे एका पर्टिक्युलर एरियामध्ये सिंथेसाइज्ड होतात, तिथेच रिलीज होतात आणि तिथून तेवढ्या पार्टमध्येच ते त्याचे ॲक्शन शो करतात. त्याच्यानंतर आपण इथे एक गोष्ट आणखीन मेन्शन करू शकतो की हे काय आहे, कुठल्या कॅटेगरीचे आहे, तर हे जी कपल्ड प्रोटीन रिसेप्टर ह्या कॅटेगरीचा रिसेप्टार्स आहे. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ हिस्टामाइन. काय याच्यामध्ये काय असतं, एक इमिडाझोल रिंग असते, इथिलीन ब्रिज असतो आणि अमाइन असतो. जर आपण सिंथेसिस बघितली की आपला हा हिस्टामाइन कसा फॉर्म होतो, एका सिंगल स्टेपमध्ये हा आपला हिस्टामाइन फॉर्म होतो. की हिस्टिडीन हा एक कंपाऊंड आहे, केमिकल स्ट्रक्चर आहे जे आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असते आणि त्याचं काय होतं, डिकार्बोक्सिलेशन होतो. त्याच्यामधला हा जो CO2 ग्रुप आहे तो रिमूव्ह होतो आणि त्याच्यामुळे काय फॉर्म होतं, तर आपला हिस्टामाइन फॉर्म होतो. इतकी सिंपल ह्याची सिंथेसिस आहे आणि म्हणून हायली क्वांटिटीमध्ये हा आपल्या बॉडीमध्ये सिंथेसाइज्ड होतो. हा स्टोअर कुठं होतो, तर मास्ट सेल आणि बेसोफिल सेलमध्ये हा स्टोअर असतो आणि त्याच्यासोबत जे आपले GITमध्ये सेल्स असतात, कुठले तर एंट्रोक्रोमॅफिन लाईक सेल्स असतात आपले GITमध्ये प्रेझेंट, त्याच्यामध्ये हा प्रेझेंट असतो. देन व्हेरायटी ऑफ न्यूरॉन्समध्ये हा अवेलेबल असतो. हिस्टामाइन जो हा मास्ट सेल आणि बेसोफिल सेल्समध्ये प्रेझेंट असतो तेव्हा तो कशा फॉर्ममध्ये असतो, तर तो इनॅक्टिव्ह फॉर्ममध्ये होतो. इनॅक्टिव्ह का असतो, तर तो काय करतो, हिपॅरिन सोबत एक कॉम्प्लेक्स फॉर्म करतो आणि कॉम्प्लेक्स फॉर्म झाल्यामुळे तो काय इनॅक्टिव्ह फॉर्ममध्ये असतो आणि जेव्हा तो बाहेर निघतो तेव्हा हा जो कॉम्प्लेक्स आहे तो ब्रेक झालेला असतो. जेव्हा हा कॉम्प्लेक्स ब्रेक होतो हिस्टामाइन आणि हिपॅरिनचा, तेव्हाच आपला हिस्टामाइन हा ॲक्टिवेट होतो. रिलीज कसं होतं की जेव्हा आपला कुठलाही फॉरेन पार्टिकल अँटीजन जेव्हा आपल्या बॉडीमध्ये एंटर करतो तेव्हा काय होते, आपली जी इम्युन सिस्टीम आहे ते ॲक्टिवेट होते. म्हणजेच आपले जे बॉडीमध्ये जे काही अँटीबॉडीज आहे, जे काही इम्युनोग्लोबिन्स आहे, ते काय करतात, अँटीजनसोबत कॉम्प्लेक्स फॉर्म करतात आणि काय तयार होतं, तर अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स फॉर्म होतो. हे कॉम्प्लेक्स काय करतं, हे कॉम्प्लेक्स ॲक्टिवेट करतं आपल्या हिस्टामाइन आणि हिपॅरिन कॉम्प्लेक्सला आणि विथ द हेल्प ऑफ दिस कॅल्शियम हे काय करतं, ब्रेकडाऊन होतं या हिस्टामाइन आणि हिपॅरिनचा बॉन्ड आणि आपला हिस्टामाइन काय तो फ्री होतो. तर हिस्टामाइनचे काय काय इफेक्ट होतो आपल्या बॉडीमध्ये ते सुद्धा आपण बघितले की जसं स्वेलिंग, एडेमा, इरिटेशन, इचिंग, अशा प्रकारे हिस्टामाइन आपल्या बॉडीमध्ये जे काही ॲलर्जिक कंडिशन आहे, सिच्युएशन आहे ते कॉज करत असतो. देन आपण रिसेप्टार्स बघितले डिटेलमध्ये. तर इथे तुम्ही एक गोष्ट आणखीन मेन्शन करू शकता की हिस्टामाइन काय, तर जी कपल प्रोटीन रिसेप्टर ह्या कॅटेगरीचा आहे. लाईक धीस की याची फॅमिली कुठली आहे, तर जी कपल प्रोटीन रिसेप्टारची ही याची फॅमिली आहे हिस्टामाइनच्या रिसेप्टारची. याचे टोटल 4 पार्ट्स असतात, 4 टाईप्स आहे या रिसेप्टारचे, H1, H2, H3 आणि H4. H1 कुठे प्रेझेंट असतो, तर हा स्मूथ मसल, एंडोथेलियल सेल्स आणि न्यूरॉन्समध्ये प्रेझेंट असतो. H1चं फंक्शन काय, की हा काय करतो, स्मूथ मसलमध्ये कॉन्ट्रॅक्शन कॉज करतो, जे काही वस्क्युलर परमॅबिलिटी आहे त्याला इन्क्रीज करतो आणि हे इन्क्रीज झाल्यामुळं काय होतं की एडिमा, स्वेलिंग कॉज होते. देन काय करतो, जे काही आपले नर्व्ज एंडिंग आहे त्याला स्टिम्युलेट करतो आणि त्याच्यामुळे पेन प्रोड्यूस होतं. देन H2 रिसेप्टर काय करतो, H2 रिसेप्टरचं लोकेशन कुठे आहे, की स्टमक लायनिंग्समध्ये असते आणि हा काय करतो, HClचं सिक्रेशनला रेग्युलेट करतो. देन वी हॅव आवर H3 रिसेप्टार. याचं लोकेशन काय आहे, तर हा सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये प्रेझेंट असतो. याचं स्पेशली रिझन कुठे आहे, तर जिथे आपले न्यूरोट्रान्समीटर रिलीज होतात तिथे हा प्रेझेंट असतो. फंक्शन काय, की जे काही न्यूरोट्रान्समीटर्स आहे त्याच्या रिलीजला रेग्युलेट करतो आणि याचं जर आपण मॉड्युलेशन केलं ह्या H3 रिसेप्टारचं, तर हा काय करू शकतो, तर आपले जे काही न्यूरोलॉजिकल आणि सायकॅट्रिक डिसऑर्डर्स आहे त्याला ट्रीट करू शकतो. देन लास्ट वन आहे H4 रिसेप्टार. याचं लोकेशन काय, तर हा
प्रेझेंट असतो बोन मॅरोमध्ये, पेरिफेरल ब्लड, स्पिन, नर्व्स, लंग्स, GIT, लिव्हर अशा वेगवेगळ्या एरियामध्ये हे ऑर्गन्समध्ये हा प्रेझेंट असतो. याचं फंक्शन काय तर हा इन्फ्लामेशन देतो आणि ॲलर्जी रिॲक्शन देतो. हे सगळं आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये अगदी डिटेलमध्ये कवर केलं आहे. हे कवर केल्याशिवाय, हे कळल्याशिवाय तुम्हाला आजचं लेक्चर म्हणजेच ड्रग्स कळणार नाही. सो माझी सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, ज्यांनी कोणी प्रिव्हियस लेक्चर बघितले नाही त्यांनी प्लीज प्रिव्हियस लेक्चर बघा, कारण बेसिक कन्सेप्ट क्लिअर असल्याशिवाय तुम्ही पुढलं लक्षात ठेवू शकणार नाही, तुम्हाला कळणार नाही की नेमकं काय होतं आहे. ठीक आहे, सो स्टार्ट करूया आजचं लेक्चर. आज आपण बघणार आहोत H1 अँटागोनिस्ट. स्टुडंट्स, हे काही जे आपल्या सिलेबसमध्ये आपल्याला ड्रग्स दिलेले आहे, तर ह्या ड्रग्सला क्लासिफाय केलेले आहे 4 पार्ट्समध्ये. कुठले कुठले पार्ट्स तर फर्स्ट वन आहे H1 अँटागोनिस्ट, सेकंड आहे H2 अँटागोनिस्ट. याच्यामध्येच येतो एक मास सेल स्टॅबिलायझर आणि गॅस्ट्रिक प्रोटॉन पंप इनिव्हेटर. आता हे सगळे जे काही क्लासिफिकेशन आपण मेन्शन केलं तर याचा नेमकं अर्थ काय होते बघूया. क्लास आहे आपला H1 अँटागोनिस्ट. आता H1 म्हणजे आपल्याला माहिती आहे, H1 म्हणजेच काय तर H1 रिसेप्टार्स. आता आपण रिवाईज केली. H1 रिसेप्टार जे हिस्टामाइनचे रिसेप्टार्स आहे. आणि अँटागोनिस्ट म्हणजेच काय तर अँटा मीन्स अपोजिट आणि अगोनिस्ट म्हणजे त्याच्या अपोजिट फंक्शन करणारा कंपाऊंड. म्हणजेच अँटागोनिस्ट म्हणजेच काय तर त्याचा कम्प्लिटली अपोजिट फंक्शन करणारा जे काही केमिकल मॉइटीज असणार त्यांना आपण H1 अँटागोनिस्ट म्हणतो. समजून सांगते, हे बघा. फॉर एक्झाम्पल, हा आपला H1 रिसेप्टर आहे जो आपला बॉडीमध्ये प्रेझेंट असतो. याचं लोकेशन आपल्याला माहिती आहे कुठे कुठे असतो की स्मूथ मसल्समध्ये, एंडोथेलियल सेल्समध्ये आणि न्यूरॉन्समध्ये हा प्रेझेंट असतो. ओके, देन नॉर्मली आपल्या बॉडीमध्ये काय होतं की जेव्हा हा H1 रिसेप्टर ॲक्टिवेट होतो, म्हणजेच ह्या H1 रिसेप्टरसोबत आपला हिस्टामाइन जाऊन बाउंड होतं, तेव्हा काय होतं की हा याची ॲक्शन शो करतं. ॲक्शन कुठली कुठली शो करतो, जसं कॉन्ट्रॅक्शन करतो, हा काय करतो एडिमा कॉज करतो, देन काय करतो पेन सेन्सेशन ऑफ पेन प्रोड्यूस करतो. ठीक आहे, नॉर्मली हा जर हिस्टामाइन रिसेप्टरला जाऊन बाउंड होत असेल आणि काहीतरी त्याची ॲक्शन शो करत असेल तर तिथपर्यंत ठीक आहे. बट एक्सेस प्रमाणामध्ये जर हिस्टामाइन प्रोड्यूस झालं आणि हे जे काही आपले वस्क्युलर कॉन्ट्रॅक्शन आहे ते हायली इन्क्रीज झाले, स्वेलिंग जर हाय प्रमाणात झाली आणि पेनचे जर सेन्सेशन हाय प्रमाणात झाले तर ती ॲबनॉर्मल कंडिशन आहे. आणि आपल्याला माहिती आहे कुठल्याही गोष्टीचं एक्सेस जर आपल्या बॉडीमध्ये झालं तर ते काय करतं, टॉक्झिसिटी क्रिएट करते किंवा काहीतरी हार्मफुल इफेक्ट आपल्या बॉडीला देते. तर हे जे काही हिस्टामाइन एक्सेस प्रमाणात प्रोड्यूस झालेले आहे, तर आपल्याला इम्पॉर्टंट काय असतं की हा जो हिस्टामाइन आहे तो आपला रिसेप्टरला जाऊन बाइंड व्हायला नको. म्हणजेच का नको तर हे जे काही याचे रिस्पॉन्स आहे, जे काही ॲक्टिव्हिटी तो देत आहे ते ॲक्टिव्हिटी नको आहे. आपल्याला जर स्वेलिंग कमी करायची आहे, पेन कमी करायचं आहे, तर आपल्याला काय पाहिजे की आपला हा हिस्टामाइन ह्या रिसेप्टरसोबत डिटॅच झाला पाहिजे. डिटॅच जर झाला तर हा काय करणार, याची जी काही ॲक्शन आहे ती शो करणार नाही. तर अशा वेळेस काय करतो आपण, एक्सटर्नली ड्रग प्रोव्हाइड करतो, असे सबस्टन्स प्रोव्हाइड करतो जे ह्या हिस्टामाइन सारखेच असणार बट ह्या हिस्टामाइनच्या अपोजिट फंक्शन करणार. म्हणजेच काय करणार, आता जर आपण जे काही H1 अँटागोनिस्ट आहे ती जर टॅबलेट आपण पेशंटला देणार तर ते आपले टॅबलेट काय करणार, ह्या रिसेप्टरला जाऊन इथे बाउंड होणार. रिसेप्टरला जाऊन बाउंड झाल्यानंतर काय होणार, ह्या रिसेप्टर एंगेज झाला म्हणजेच काय हिस्टामाइनची जी काही ॲक्टिव्हिटी आहे ती शो होणार नाही. का शो होणार नाही तर आपल्या H1 रिसेप्टरला ऑलरेडी आपला ड्रग जाऊन बाउंड झालेला आहे आणि हिस्टामाइनसाठी आता जागाच नाही आहे बाउंड होण्यासाठी. जर हिस्टामाइन जाऊन बाउंडच होणार नाही तर काय होणार, कॉन्ट्रॅक्शन होणार नाही, एडिमा होणार नाही, पेनचे जे काही सेन्सेशन आहेत ते होणार नाही. जसं स्मूथ मसलमध्ये जर जास्तच प्रमाणात कॉन्ट्रॅक्शन झालं तर बऱ्याचदा असं होते ब्लड प्रेशरही इन्क्रीज होते, राईट. तर अशा केसला आपण कंट्रोल करण्यासाठी H1 अँटागोनिस्ट देतो. अँटागोनिस्ट का देतो तर H1 रिसेप्टरला जेव्हा आपला हिस्टामाइन जाऊन बाउंड होतं तर हिस्टामाइनचे जे काही फंक्शन आहे त्याला
स्टॉप करण्यासाठी, त्याला अपोज करण्यासाठी आपण त्याच्यासारखा सेम ड्रग देतो, बट फक्त काय तर त्याचं फंक्शन हे त्याच्यापेक्षा अपोजिट असते. समजलं आहे तुम्हाला H1 अँटागोनिस्ट म्हणजेच काय? तर H1 रिसेप्टरला अपोज करण्यासाठी, अपोजिट ॲक्शन देण्यासाठी जे काही आपण ड्रग्स केमिकल्स यूज करतो त्यांना आपण H1 अँटागोनिस्ट म्हणतो. आता हे जे काही H1 अँटागोनिस्ट होते हे काय करत होते, आपली जी काही सेंट्रल नर्वस सिस्टीम आहे त्याला स्टिम्युलेट करत होते, त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात जाऊन ॲक्शन शो करत होते. का शो करत होते? तर हे जे काही आपले H1 अँटागोनिस्ट होते तर ते लिपोफिलिक नेचरमध्ये होते. लिपोफिलिक नेचर म्हणजेच काय? तर आपल्याला माहिती आहे की त्याचं पोलॅरिटी ही कमी होते. आता हे जे काही आपली सेंट्रल नर्वस सिस्टीम आहे ती आपल्याला माहिती आहे की ब्लड ब्रेन बॅरियरने कवर असते. ब्लड ब्रेन बॅरियर ही सगळ्यांना ऐकली असणार, नसनंही ऐकली तर काय, तर ही एक बॅरियर असते जी आपल्या ब्रेनला कवर केलेली असते. आणि याच्यामुळं काय होणार की जे काही आपले लिपोफिलिक ड्रग्ज आहे तेच फक्त एंटर होणार, कारण ही जी लेअर असते ती हायली लिपिड असते, म्हणजेच त्याचं नेचर काय तर हायली लिपोफिलिक आहे. मग काय होतं की जे ड्रग्ज फक्त लिपोफिलिक नेचरचे आहेत तेच ड्रग ह्या लेअरला क्रॉस करून आपल्या ब्रेनमध्ये एंटर करू शकतात. आणि मोस्ट ऑफ द ड्रग आपल्याला माहिती आहे की आपले हायड्रोफिलिक आहे, म्हणजेच वॉटर सोल्युबल आहे. तर जे काही हायड्रोफिलिक ड्रग आहे ते पेरिफेरल नर्वस सिस्टीममध्ये जाऊन काम करतात. पेरिफेरल नर्वस सिस्टीम म्हणजेच काय, ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड सोडून पुन्हा बॉडीमध्ये जे काही नर्वस सिस्टीम काम करते तर त्याला आपण पेरिफेरल नर्वस सिस्टीम म्हणतो. लास्ट सेमिस्टरमध्ये आपण स्टडी केला आहे डिटेलमध्ये. आणि सेंट्रल नर्वस सिस्टीम म्हणजे काय, तर याच्यामध्ये ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड असते. ब्रेन ही कशाने कवर असते तर ब्लड ब्रेन बॅरियरने. आणि हे कशी असते तर ही हायली लिपोफिलिक असते. तर आता हे जे काही आपले H1 अँटागोनिस्ट होते तर ते हायली लिपोफिलिक होते आणि ते काय करत होते, सेंट्रल नर्वस सिस्टीमवरती जास्त प्रमाणात काम करत होते. आणि याच्यामुळे काय होतं की पेशंटला सिडेशन कॉज होत होता, म्हणजेच काय तर पेशंटला जास्त प्रमाणात झोप येत होती. हां ठीक आहे, एखादा पेशंटला इन्सोमनिया आहे, त्याला झोप येत नाही, अशा केसमध्ये हा ड्रग युजफुल आहे. बट नॉर्मल पेशंट आहे, त्याला झोपीचा कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम नाही, त्याची झोप ही रेग्युलर होते. आणि अशा पेशंटला जर आपण हा ड्रग दिला तर काय होणार, तर त्याला जास्त प्रमाणात झोप येणार आणि ते ॲबनॉर्मल कंडिशन आहे, आपल्याला झोप आवश्यक आहे बट हायली नको, एकदम जास्त प्रमाणात नको. तर हे जे काही ड्रग्ज होते जे आपल्या सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये काम करत होते आणि सिडेशन कॉज करत होते, अशा ड्रगला फर्स्ट जनरेशन ड्रग्ज म्हणतात. जे काही सायंटिस्ट आहे यांनी ह्या गोष्टीवरती वर्क केला की हा जो आपला H1 अँटागोनिस्ट आहे तो काय करतो, ड्राउझिनेस प्रोड्यूस करतो, आळस निर्माण करतो, सेडेशन कॉज करतो. तर अशा वेळेस त्यांनी काय केलं, आपला जो ड्रग आहे ड्रगमध्ये काही मॉडिफिकेशन केले आणि त्याच्यानंतर काय झालं की हा जो फॅक्टर होता जो आपल्या बॉडीमध्ये सेडेशन कॉज करत होता, ड्राउझिनेस कॉज करत होता, तो फॅक्टर रिमूव्ह केला आणि जो काही ड्रग्स आहे त्याच्यामध्ये केमिकली चेंजेस केले, मॉडिफिकेशन करून त्यांनी काय केलं की एक न्यू ड्रग सिंथेसाइज केला. आणि हा जो न्यूली फॉर्म ड्रग होता याचे काय साईड इफेक्ट हे कमी होते आणि थेरॅपेटिक ॲक्टिव्हिटी ही जास्त प्रमाणात होती. हा कुठल्याही प्रकारचा ड्राउझिनेस देत नव्हता, सेडेशन देत नव्हता. तर म्हणजेच काय झालं, मॉडिफिकेशन झालं. आता आपण जेव्हा मोबाईल घेतो, मोबाईलचे जनरेशन बघतो, आता बरेच 12 जनरेशन, 13 जनरेशन, 14 जनरेशन, आयफोनची माहिती असणार आपल्याला. तर जनरेशन का म्हणतो की मोबाईल जुनाच आहे बट त्याच्यामध्ये काय करतो आपण वेगवेगळे चेंजेस करतो आणि चेंजेस झाल्यानंतर जनरेशन चेंज होते. तर आपल्या ड्रगच्या सोबतही तसंच झालं की जेव्हा आपला ड्रग सेडेशन कॉज करत होता तर त्या ड्रग्सच्या कॅटेगरीला आपण काय म्हणतो, फर्स्ट जनरेशन म्हणतो. आणि त्याच्यामध्ये काहीतरी मॉडिफिकेशन केलं आणि मॉडिफिकेशन केल्यानंतर जो काही ड्रग्स फॉर्म झाले आपले त्या ड्रगला आपण सेकंड जनरेशन म्हणतो. आता हे जे काही सेकंड जनरेशनमधले जे ड्रग्स होते हे काय करत होते, सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये काम करत नव्हते, तर हे काय करत होते, पेरिफेरल नर्वस सिस्टीममध्ये काम करत होते. पेरिफेरल नर्वस सिस्टीम म्हणजेच काय, तर हे जे काही आपली बॉडी आहे त्याच्यामधला फक्त ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड सोडला तर हे जी काही साईडची पूर्ण आपले ऑर्गन्स आहे त्याच्यामध्ये नर्वस सिस्टीम काम करते त्याला आपण पेरिफेरल नर्वस सिस्टीम म्हणतो. आणि हे जे काही सेकंड जनरेशनचे ड्रग्स आहे ते फक्त पेरिफेरल नर्वस सिस्टीममध्ये काम करतात. यांनी काय केलं की याची लिपोफिलिसिटी कमी केली, ह्या ड्रगला हायड्रोफिलिक नेचरमध्ये केला आणि हा काय झाला, जास्त इफेक्टिव्ह झाला, जास्त इफेक्टिव्हली त्याचं फंक्शन शो करू लागला. क्लिअर आहे सगळ्यांना की
H1 अँटागोनिस्ट म्हणजेच काय, तर असे अँटागोनिस्ट जे H1 रिसेप्टरमध्ये जाऊन बाउंड होतात आणि हिस्टामाइनचं फंक्शनला अपोज करतात. त्याच्यामध्ये जे फर्स्ट जनरेशन आहे ते काय करतो, तर ड्राउझिनेस कॉज करतो, तो सिडेशन कॉज करतो, तो लिपोफिलिक नेचरमध्ये होतं, सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये जास्त प्रमाणात ॲक्टिव्ह होतं. तर काय केलं सायंटिस्टनी, त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन केले आणि काहीतरी चेंजेस करून आणले. चेंजेसमुळे काय झालं की याचं नेचर काय हायड्रोफिलिक झाला आणि तो काय पेरिफेरल नर्वस सिस्टीममध्ये जास्त प्रमाणात त्याचा ॲक्शन शो करू लागला आणि त्याचे साईड इफेक्ट काय होते ते कमी होते. त्याला आपण सेकंड जनरेशन म्हणतो. हे जे H1 अँटागोनिस्ट आहे याच्यामध्ये आणखीन एक कॅटेगरी येते, त्याला आपण म्हणतो मास्ट सेल स्टॅबिलायझर. आता मास्ट सेल स्टॅबिलायझर म्हणजेच काय, तर आपल्याला माहिती आहे की हिस्टामाइनची स्टोरेज कुठे असते, मास्ट सेलमध्ये. लास्ट लेक्चरमध्ये बघितलं आपण की हिस्टामाइन कुठे प्रेझेंट असतो, मास्ट सेलमध्ये प्रेझेंट असतो आणि हिस्टामाइन हिपॅरिनसोबत कॉम्प्लेक्स फॉर्ममध्ये असतो. जेव्हा काहीतरी सिग्नल पास होते तेव्हा हा हिस्टामाइन आपला रिलीज होतो, राईट. तर आता काय होतं, कंडिशन काय आहे आपली की आपल्या बॉडीमध्ये हायपर सेन्सिटिव्हिटी झाली, म्हणजे हिस्टामाइनचं प्रमाण हे हाई झालं. तर आपल्याला काय करायचं, हिस्टामाइनचं प्रमाण कमी करायचं आहे. आपण 2 केसमध्ये करू शकतो. एक तर त्याला रिसेप्टरसोबत जाऊन बाउंड होऊ देणार नाही, म्हणजेच हे वाले आपले दॅट इज फर्स्ट आणि सेकंड जनरेशन. आणि मास्ट सेल स्टॅबिलायझरमधले ड्रग जे काय आहे ते काय करतात, ते हे जे काही हिस्टामाइनचं रिलीज आहे त्याला स्टॉप करतात, म्हणजे याला इथे ब्लॉक करतात. आता याचं रिलीजच झालं नाही तर हा फर्दर रिसेप्टरसोबत जाऊन बाउंड होणार नाही आणि त्याची जे काही हायपर सेन्सिटिव्हिटीची ॲक्टिव्हिटी होती ती शो होणार नाही. म्हणून सायंटिस्टनी हा एक क्लास शोधून काढला ज्याच्यामध्ये आपला जे काही ड्रग आहे तो काय करतो, हिस्टामाइनच्या रिलीजला स्टॉप करतो. ह्या कॅटेगरीमध्ये फक्त एकच ड्रग होतो, दॅट इज क्रोमोफिल सोडियम. जो आपला सेकंड जनरेशन आहे, सेकंड जनरेशनमध्ये टोटल 4 ड्रग्स येतात, दॅट इज ॲस्टेमिडाझोल, लोराटायडिन, सिट्रेझिन अँड लिओसिट्रेझिन. हे कॉमन ड्रग्स आहे, हे तुम्ही बऱ्याचदा ऐकले असणार. सिट्रेझिन, लिओसिट्रेझिन हे आपण बरेचदा सर्दी झाली तेव्हा घेतो. लोराटायडिनसुद्धा माहिती आहे आपल्याला. अँटीबायोटिक गोळी घ्यायच्या अगोदर जनरली आपल्याला हे लोराटायडिन प्रिस्क्राईब केले जाते, राईट. आणि हे जे काही फर्स्ट जनरेशन आहे या फर्स्ट जनरेशनमध्ये आपले उर्वरित सगळे ड्रग्स येतात. मी इथे मेन्शन केले नाही, मी फक्त इथे तेच ड्रग मेन्शन केले जे स्टारवाले ड्रग आहे. आता तुम्ही म्हणाल की स्टारवाले ड्रग्स कुठले, आपल्याला माहिती आहे की आपल्या सिलेबसमध्ये काय आहे, आपल्याला जे काही ड्रग्स आहे, जे काही कॅटेगरीज आहे त्याचं क्लासिफिकेशन बघायचं असते, त्याचे सार बघायचं, दॅट इज स्ट्रक्चरल ॲक्टिव्हिटी रिलेशनशिप बघायची असते आणि जे काही स्टारवाले ड्रग्स आहे त्याचं आपल्याला सिंथेसिससुद्धा बघायची असते. म्हणून मी फक्त इथे 3 ड्रग मेन्शन केले जे स्टारवाले आहे आणि ज्यांचं आपल्याला सिंथेसिस बघायचे आहे. नाहीतर म्हणाल की मॅडम इथे फक्त 3च ड्रग आहे, तर नाही, ह्या जनरेशनमध्ये भरपूर असे ड्रग्स आहे, फक्त जे काही सिंथेसिसवाले ड्रग आहे ते मी इथं मेन्शन केले आहे. ओके, आय होप सगळ्यांना H1 अँटागोनिस्ट म्हणजे काय क्लिअर आहे. आता H2 अँटागोनिस्ट म्हणजेच काय, सेम जसा H1 रिसेप्टरला जाऊन आपला हिस्टामाइन काम करतो आणि त्याची जे काही पर्टिक्युलर ॲक्टिव्हिटी शो करते, तसंच H2 रिसेप्टरसोबत होतं. H2 रिसेप्टरचं लोकेशन आपल्याला माहिती आहे की कुठे प्रेझेंट असतो, हा काय स्टमक लायनिंगमध्ये प्रेझेंट असतो आणि याचं काम काय आहे की हा HClचं सिंथेसिस सिक्रेशन हाय प्रमाणात करतो. आता इथे जर सपोज आपला म्हणजेच आपला हिस्टामाइन येऊन बाउंड झाला तर आपला H2 रिसेप्टर स्टमकमध्ये प्रेझेंट असतो, हा काय करतो, HClचं सिक्रेशन हाय प्रमाणात करतो. आणि बऱ्याचदा काय होतं याच्यामुळे आपल्याला पेप्टिक अल्सर आणि गॅस्ट्रो इंटेस्टिनल डिसऑर्डरसुद्धा होते, कारण हाय प्रमाणात HClचं रिलीज होते. आता ही ॲबनॉर्मल कंडिशन आहे, म्हणजे एकदम हायपर सेन्सिटिव्ह कंडिशन आहे आणि याला कंट्रोल करायसाठी आपल्याला काय पाहिजे की आपला HCl हा कमी प्रमाणात प्रोड्यूस झाला पाहिजे. HCl कसा प्रोड्यूस कमी होणार, तर आपल्याला काय की हा रिसेप्टरसोबत जो काही आपला हिस्टामाइन बाउंड आहे तो डिटॅच झाला पाहिजे. आता ह्या हिस्टामाइनला रिसेप्टरसोबत डिटॅच करायसाठी आपण काय करणार, असा एक केमिकल सबस्टन्स प्रोड्यूस करणार आणि याला अवेलेबल करून देणार, जो हा आपल्या हिस्टामाइन सारखाच आहे. बट हिस्टामाइन नाही आहे, तो काय करणार, येऊन त्याच्यासोबत रिसेप्टरसोबत बाउंड होणार आणि बाउंड झाल्यानं काय होणार की रिसेप्टर एंगेज होणार. एंगेज झाल्यानं काय होणार की हा त्याची जे काही फार्माकोलॉजिकल ॲक्शन आहे ती शो करणार नाही, म्हणजेच काय आपलं HClचं सिक्रेशन स्टॉप होणार, जे काही अल्सर आहे, जे काही ॲबनॉर्मल कंडिशन आहे ती क्युअर व्हायला स्टार्ट होणार. ठीक आहे.
अशा प्रकारे आपले जे काही H2 अँटागोनिस्ट आहेत ते वर्क करतात. काय करतात, H2 रिसेप्टरला जाऊन बाउंड करतात आणि जे काही H2 रिसेप्टर आणि हिस्टामाइनच्या इंटरॅक्शननं जे काही ॲबनॉर्मल कंडिशन किंवा हायपर सेन्सिटिव्ह केस कंडिशन होत होती त्या कंडिशनला तो काय करतो, स्टॉप करतो. क्लिअर आहे सगळ्यांना. H2 रिसेप्टार्समधले जे काही आपले H2 अँटागोनिस्ट आहेत, H2 अँटागोनिस्ट ह्या कॅटेगरीमध्ये टोटल 3 ड्रग आपल्याला बघायचे. ह्या कॅटेगरीला आपण गॅस्ट्रिक ॲसिड इनिबिटर असं सुद्धा म्हणतो. का म्हणतो, कारण आपल्याला माहिती आहे की H2 रिसेप्टारचं लोकेशन कुठे आहे, तर फक्त आपल्या स्टमक लायनिंगमध्ये. आणि याचं काम काय आहे, तर हा HClचं सिक्रेशनला इन्क्रीज करतो. आणि मग काय, गॅस्ट्रिक ॲसिड कुठला आहे, HCl आपल्याला माहिती आहे, आणि त्याला इनहिबिट करतो. म्हणजेच काय, गॅस्ट्रिक ॲसिड इनहिबिटर याला काय म्हणतो आपण, कुणाला म्हणतो, तर H2 अँटागोनिस्टला. देन वी हॅव अवर थर्ड क्लास, दॅट इज गॅस्ट्रिक प्रोटॉन पंप इनिबिटर. आता गॅस्ट्रिक प्रोटॉन पंप इनिबिटर म्हणजेच काय, आता कन्सिडर करूया की हे आपलं स्टमक आहे. स्टमकमध्ये असे एक पंप्स असतात. ते पंप्स काय करतात, गॅस्ट्रिक ॲसिड सिंथेसिसला हेल्प करतात. नॉर्मली इथनं काय होतं की H पॉझिटिव्ह आयन्स अँड Cl निगेटिव्ह आयन्स हे बाहेर पडतात. तर हे जे काही पंप्स आहे, पंप्स काय करतात, आयन्सचं सिंथेसिस करतात आणि आयन्सला कुठे अवेलेबल करतात, आपल्या स्टमकमध्ये. आणि फर्दर हे काय करतात, HCl रिॲक्ट होऊन, म्हणजे H पॉझिटिव्ह आणि Cl निगेटिव्ह रिॲक्ट होतं आणि HCl म्हणजेच आपला हायड्रोक्लोरिक ॲसिड हे सिंथेसाइज्ड होतं आपल्या स्टमकमध्ये. आता हे जे काही पंप आहे, नॉर्मली जर यांनी HClला अवेलेबल करून दिलं तर ठीक आहे. म्हणजेच आपलं जे काही आपण फूड इंटेक करतो, जे काही ड्रग्स इंटेक करतो ते मेटाबोलाइज्ड होऊन जातं. बट यांनी जर हाय प्रमाणात HClचं सिंथेसिसला हेल्प केली तर इथे काय होतं, अल्सर होतं, इरिटेशन कॉज होतं आणि जे काही आपली नॉर्मल फंक्शन आहे ते डिस्टर्ब होते. तर अशा केसमध्ये काय होतं की ह्या HClचं सिंथेसिस कमी करायसाठी आपण इथे याला इनहिबिट करणारा एजंट देतो. तो काय करतो, आपला हे जे काही HCl आहे त्याला सिंथेसिसला इनहिबिट करतो. आणि म्हणून मग आपण ह्या ड्रगला काय म्हणतो, या कॅटेगरीला काय म्हणतो, गॅस्ट्रिक प्रोटॉन पंप इनहिबिटर. म्हणजे हे काय पंप काय करतात, हे प्रोटॉनचे पंप्स वेगळे असतात आणि हे जे काही क्लोरीन आहे, क्लोरीन आयनचे पंप्स वेगळे असतात. तर आपण जर आपले जे काही प्रोटॉन म्हणजेच H पॉझिटिव्ह आयनचं सिंथेसिसलाच आपण रिलीजला जर स्टॉप केलं तर काय होणार, आपले HCl फर्दर प्रोड्यूस होणार नाही आणि जे काही आपली डिसीज कंडिशन आहे ते ट्रीट होणार. ठीक आहे. आणि अशा प्रकारे आपले हे जे काही गॅस्ट्रिक प्रोटॉन पंप इनिबिटर वर्क करतात. क्लिअर आहे सगळ्यांना. H1 अँटागोनिस्ट काय करतात, H1 रिसेप्टरला जाऊन बाउंड करतात आणि हिस्टामाइनचं फंक्शनला स्टॉप करतात. H2 अँटागोनिस्ट काय करतं, H2 रिसेप्टरला जाऊन एंगेज करतो. यालाच आपण काय म्हणतो, गॅस्ट्रिक ॲसिड इनिबिटर म्हणतो. देन गॅस्ट्रिक प्रोटॉन पंप इनिबिटर काय करतं, तर हे जे काही गॅस्ट्रिक प्रोटॉन पंप्स असतात जे आपल्या स्टमकमध्ये प्रेझेंट असतात त्याला जाऊन इनिबिट करतो आणि प्रोटॉनचे जे काही रिलीज आहे त्याला स्टॉप करतो. आणि जे मास सेल स्टॅबिलायझर काय करतं, तर जे आपले हिस्टामाइन आहे त्याच्या रिलीजला स्टॉप करतो, त्याला इनिबिट करतो. जे काही गॅस्ट्रिक प्रोटॉन पंप इनिबिटर आहे याच्यामध्ये कुठले ड्रग आहेत, तर ओमेप्राझोल, लॅन्सोप्राझोल, रॅबेप्राझोल आणि पेंटाप्राझोल. हे सुद्धा ड्रग्स तुम्ही बऱ्याचदा ऐकलेले असणार. हे सुद्धा ड्रग्स बऱ्याचदा प्रिस्क्राईब केलेले जाते. जेव्हा आपल्याला ॲसिडिटी असते तर याच्यामधलेच आपण कुठले तरी एक ड्रग घेत असतो. कारण ॲसिडिटी म्हणजेच काय, HClचं सिक्रेशन हाय प्रमाणात आणि हा गॅस्ट्रिक प्रोटॉन पंप इनिबिटर काय करतो, HClचं सिक्रेशनला कंट्रोल करतो. दिस इज ऑल अबाउट द स्ट्रक्चर ऑफ अँटीहिस्टामिनिक ड्रग. आता आपल्याला बघायचं आहे सार ऑफ अँटीहिस्टामिनिक ड्रग. आता सार म्हटलं की मुलांच्या मनामध्ये भीती निर्माण होते, कारण 4th सेमिस्टरमध्ये आपण भरपूर ड्रग्स बघितले आणि प्रत्येक ड्रगचा सारसुद्धा बघितला. म्हणून काय होते, मुलांना ह्या सगळ्या गोष्टीमुळेच मेडिसिनल केमिस्ट्री आवडत नाही. म्हणजे स्ट्रक्चर आणि स्ट्रक्चरचे सार म्हटलं की मुलांचा विषय संपला. त्याच्याचमुळं काय होते, बरेच मुलं ह्या मेडिसिनल केमिस्ट्रीपासून लांब थांबतात. बट लेट मी क्लिअर वन थिंग की सार हा एवढाही हार्ड पॉईंट नाही आहे जेवढा तुम्ही समजता. ह्या सारला जर आपण कन्सेप्च्युअल
लक्षात ठेवलं, पॉईंट टू पॉईंट कसं काय आपण लिहितो, कशा प्रकारे सार लिहितो, हे जर पॅटर्न तुम्हाला एकदा कळलं ना तर तुम्ही कुठल्याही ड्रगचा सार लिहू शकता. आता एक पॅटर्न जर आपण बघितला सार कसा लिहायचा, तर ह्या पॅटर्नवरती तुम्ही ह्या पूर्ण ड्रगचा सार लिहू शकता, याची गॅरंटी माझी जे काही 4th सेमिस्टरचे स्टुडंट्स आहेत त्यांना माहिती आहे की आपण सार कसा काय स्टडी करत असतो. एक पॅरेंट ड्रग घेत असतो, त्या ड्रगचा डिटेलमध्ये सार बघत असतो, सार कसा काढायचा तेही बघतो आणि त्याच्याचवरती जे काही कॅटेगरी आहे कॅटेगरीचा आपण सार लिहत असतो. सार म्हणजे काय हे समजून घ्या. सार म्हणजेच काय तर स्ट्रक्चरल ॲक्टिव्हिटी रिलेशनशिप. म्हणजे याच्या नावामध्येच आहे की कुठेतरी याच्या स्ट्रक्चरचा त्याच्या ॲक्टिव्हिटीसोबत जे काही रिलेशनशिप आहे त्याला बघायचं पॅरामीटर म्हणजेच आपलं सार. आता कसं काय सांगते. आता एक फॉर एक्झाम्पल हा आपला ड्रग आहे आणि हा एक असा आपल्या ड्रगचा एक स्ट्रक्चर आहे. आपला ड्रग काय करतो आपल्याला माहिती की एका पर्टिक्युलर रिसेप्टरला जाऊन बाउंड होतो आणि त्याची जे काही ॲक्टिव्हिटी आहे ती शो करते. फॉर एक्झाम्पल हा जर आपला ड्रग असला, हा जर आपला ड्रग आहे, ड्रगचा एक पर्टिक्युलर स्ट्रक्चर आहे, ठीक आहे, आणि त्या स्ट्रक्चरमुळे हा आपला ड्रग ह्या अशा प्रकारचे झाला आहे. कन्सिडर करूया तुम्हाला समजण्यासाठी. मी जनरली जे काही ड्रग्स आहे आणि रिसेप्टर आहे त्यांचं कॉम्प्लेक्स अशा प्रकारे शो करते, ठीक आहे. आणि हा समजूया की हा आपला रिसेप्टर आहे जो आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट आहे. आता हा ड्रग जेव्हा आपल्या बॉडीमध्ये जाऊन एंटर करतो तर याचं हे पर्टिक्युलर शेप आहे आणि हा जो रिसेप्टर आहे हा रिसेप्टरचा एक पर्टिक्युलर शेप आहे आणि याच्यामुळं काय करतं की हा एक कॉम्प्लेक्स फॉर्म करतो. म्हणजेच एक अशा प्रकारे कॉम्प्लेक्स फॉर्म करतो आणि जे काही त्याची ॲक्टिव्हिटी आहे ते शो करते, ठीक आहे. म्हणजेच काय हे जे काही आपले ड्रग्स आहे आणि रिसेप्टर्स आहे यांचं जे काही नेचर आहे ते कसं आहे लॉक आणि की नेचर. लॉक आणि की नेचर म्हणजेच काय आपण घराला कुलूप लावतो तर आपलं जे काही पर्टिक्युलर कुलूप आहे त्याची एक पर्टिक्युलर चावी असते, तीच त्याला लागते. कुठल्याही चावीनं कुठलाही कुलूप उघडत नाही, राईट. फॉर एक्झाम्पल हा एक पेन आहे आणि हे स्टॉपर आहे. आता हा पेनाचं हेच स्टॉपर आहे आणि हे याला जाऊन लागतं. आता याला जर मी याच्यासोबत जर लावला तर लागणार का नाही. हे बघा लूज आहे, आतमध्ये जातं पण काय होतं आहे अटॅच होत नाही, लूज होत आहे. का लूज होत आहे तर हा जो काही पेन आहे याचं जे काही स्टॉपर आहे याचं हे स्ट्रक्चर एकमेकासाठी बनलेलं आहे त्याच्यामुळे हे प्रॉपर लॉक होतं. फॉर एक्झाम्पल आपण याला कन्सिडर केलं की हा आपला रिसेप्टर आहे आणि हा आपला ड्रग मॉलिक्युलर, तर पर्टिक्युलर ड्रग पर्टिक्युलर रिसेप्टरला जाऊन बाउंड होतो, ठीक आहे. तेव्हाच कुठे त्याची फार्माकोलॉजिकल ॲक्शन शो करते. आता जर आपण ह्या ड्रगचं स्ट्रक्चर चेंज केलं आणि चेंज केल्यानंतर हा काय करणार त्याच्या रिसेप्टरपर्यंत जरी गेला तरी काय होणार हा बाउंड होणार नाही. हे बघा जरा लूज होते, हा तसा फिक्स होत नाही. जसा हा रेड पेन जाऊन फिक्स होतो प्रॉपर तसा होत नाही. का तर हा जो रिसेप्टर आहे तो कुठल्याही ड्रगला जाऊन बाउंड होत नाही. म्हणजेच काय ते स्ट्रक्चर स्पेसिफिक आहे, राईट. आणि ह्या स्टॉपरला जर आपण ह्या रेड पेननी जर बाउंड केलं तर बाउंड होणार का नाही होणार. का नाही बाउंड होणार तर हा जो काही कन्सिडर केला आपण रिसेप्टर आहे तो स्पेसिफिक आहे. स्पेसिफिक रिसेप्टर हा स्पेसिफिक ड्रगसोबतच जाऊन बाउंड होणार. ह्या दोघांचं बघा बाउंड झाला आणि हा स्टॉपर हा रेड पेनला प्रॉपर बाउंड होणार. का बाउंड होणार तर हे काय स्ट्रक्चर स्पेसिफिक आहे. आपले जे बॉडीमध्ये जे काही रिसेप्टर आणि ड्रग्स आहे यांचं रिलेशनसुद्धा तसंच असते. ते काय असतात तर स्ट्रक्चर स्पेसिफिक असतात. आता हा जो काही ड्रग आहे ह्या ड्रगचा आपण मध्ये चेंज केलं, काहीतरी स्ट्रक्चरमध्ये आपण चेंज केलं तर फॉर एक्झाम्पल एक रिंग आणखीन ॲड केली तर काय होणार स्ट्रक्चर चेंज होणार. स्ट्रक्चर चेंज फॉर एक्झाम्पल ह्या अशा प्रकारे आपला एक आता ड्रग झाला, याच्यामध्ये आपण एक रिंग ॲड केलं. आता हा जो काही ड्रग आपल्या बॉडीमध्ये एंटर झाला तर हा काय करणार हा रिसेप्टरसोबत जाऊन बाउंड होणार नाही तर तो त्याची काही फार्माकोलॉजिकल ॲक्शन ते शो करणार नाही. आता काही केसमध्ये ही जी काही ॲक्टिव्हिटी आहे ती आपल्याला कामाची असते. म्हणजे जसं कॅटाबॉलिझम करायचं असलं तर आपण ह्याच प्रकारे करतो किंवा एखाद्या ड्रगचं टॉक्झिसिटी झाली तर आपण काय करतो त्याला अशा प्रकारे मॉडिफिकेशन करतो आणि त्याला काय करतो रिसेप्टरसोबत बाउंड होऊ देत नाही. अशा प्रकारे आपण कॅटाबॉलिझमची प्रोसेस करत असतो. आणि एक्सटर्नली काय आहे की आपल्याला स्टडी करायचं असते की आपला जो काही ड्रग्ज आहे ड्रग्जमध्ये आपण कशा प्रकारे मॉडिफिकेशन केलं तर ॲक्टिव्हिटी ही इन्क्रीज होते आणि कशा प्रकारच्या मॉडिफिकेशनना ॲक्टिव्हिटी डिक्रीज होते. हे जे काही पॅरामीटर आहे ज्याच्यामध्ये आपण
बघतो की कशाने ॲक्टिव्हिटी इन्क्रीज होत आहे आणि कशाने ॲक्टिव्हिटी डिक्रीज होत आहे, तर त्याला काय म्हणतो आपण स्ट्रक्चरल ॲक्टिव्हिटी रिलेशनशिप. म्हणजे स्ट्रक्चरचा त्याच्या ॲक्टिव्हिटीसोबत नेमका रिलेशन कसा आहे, कशा प्रकारे तो त्याची फार्माकोलॉजिकल ॲक्शन शो करतो, त्याला आपण स्ट्रक्चरल ॲक्टिव्हिटी रिलेशनशिप म्हणतो. आता एक एक्झाम्पल घेऊन तुम्हाला एक्सप्लेन करते की आता हे माझ्या मोबाईलचं कवर आहे, ठीक आहे. आता ह्या मोबाईलच्या कवरमध्ये जर मी काही मॉडिफिकेशन केले तर याचे जे काही अपीअरन्स आहे, याची जी काही ॲक्टिव्हिटी आहे ती वाढणार की कमी होणार ते बघूया. आता हे कवर आहे आता ह्या कवरला जर आपण इथे मॉडिफिकेशन केलं तर हे बघा, इथे तर चार्जरची पिन लावायची असते. आता ह्या चार्जरच्या पिनला इथे बघा यांनी एक असं प्रॉपर असं उघडता येते, लावता येते. आता जर इथे यांनी मॉडिफिकेशन केलं आणि याला पूर्ण बंद केलं, समजा मी फेविक्विकने याला चिटकवून दिलं, तर काय होणार, हे इथे जिथे आपल्याला चार्जिंगची पिन लावायची असते ती पिन लावता येणार नाही, ठीक आहे. लावता येणार नाही म्हणजेच काय, आपण जर आपल्या फार्मासिस्टच्या लँग्वेजमध्ये जर बोललो तर काय होणार, याची ॲक्टिव्हिटी डिक्रीज होणार. इथे जर आपण मॉडिफिकेशन केलं तर समजा हा आपला ड्रग आहे आणि आपण याच्यामध्ये मॉडिफिकेशन करतो, तर इथे जर आपण फेविक्विकने याला चिटकवलं तर काय होणार, आपली जे काही फार्माकोलॉजिकल ॲक्टिव्हिटी ती काय होणार, डिक्रीज होणार. आणि हे जे काही चिटकवलेली स्पेस होती याला जर आपण ओपन केली तर काय होणार, त्याची फार्माकोलॉजिकल ॲक्टिव्हिटी इन्क्रीज होणार. म्हणजेच काय, इथे आपल्याला इझिली चार्जिंगची पिन लावता येईल. सेकंड थिंग या कवरमध्ये काय इम्पॉर्टंट आहे, हे बघा इथे ह्यांनी ओपन स्पेस केली आहे. ही ओपन स्पेस कशासाठी आहे, तर कॅमेऱ्यासाठी. इथनं जर कॅमेऱ्याला आपण फोकस केलं तर इझिली आपण काहीही कॅप्चर करू शकतो. आता इथे जर आपण मॉडिफिकेशन केलं तर काय होणार, याला जर आपण ब्लॉक केलं, इथे जर आपण काहीतरी कवर लावला तर काय होणार, आपला कॅमेरा दिसणार नाही, आपल्याला फोटो काढता येणार नाही, व्हिडिओ काढता येणार नाही, शूट करता येणार नाही, राईट. तर म्हणजेच काय, याची जी काही ॲक्टिव्हिटी आहे ती ॲक्टिव्हिटी डिक्रीज होणार इथे मॉडिफिकेशन केल्यानंतर, राईट. आणि जर याला आपण प्रॉपर होल केले, म्हणजे यांनी जसे हे होल केले, तर याच्यामुळं काय झालं, ह्या कवरची जी काही ॲक्टिव्हिटी ती इन्क्रीज झाली. देन थर्ड थिंग काय याच्यामध्ये, आता हे बघा, याला एकाच साईडला पूर्ण पॅक आहे आणि दुसऱ्या जी काही याची साईड आहे ती पूर्ण ओपन आहे. आता ही ओपन साईड कशासाठी आहे, तर इथे आपल्याला मोबाईल प्लेस करायचा असतो. ही जी काही पोकळी आहे या पोकळीमध्ये आपला मोबाईल असतो. आता याला जर आपण पूर्ण ब्लॉक केलं, तर पूर्ण पॅक केलं आणि इथून फक्त जागा ठेवली आपल्याला मोबाईल आतमध्ये ठेवायला, तर काय होणार, तर ॲक्टिव्हिटी डिक्रीज होणार. का डिक्रीज होणार, आपल्याला मोबाईल यूज करता येणार नाही. प्रत्येक वेळेस आपल्याला मोबाईल काळघाल करायला लागणार आणि जे बिलकुल सोयीस्कर नाही आहे आपल्यासाठी. मग अशा वेळेस आपण अशा कवरला घेणार का की ज्याला सारखं काळघाल करावं लागतंय, नाही, ऑब्व्हियसली नाही. तर म्हणजेच काय, तर याची ॲक्टिव्हिटी डिक्रीज होते, ठीक आहे. आणि ॲक्टिव्हिटी कशाने इन्क्रीज झाली याची, कशाने आपण हा कवर घेतला, तर हा प्रॉपर याची सर्व्हिस अवेलेबल करून देत आहे, प्रॉपर आपल्याला यूज करता येतं याच्या स्क्रीन, ठीक आहे. ओपन स्पेस असल्यामुळे आपल्याला स्क्रीन इझिली यूज करता येते. देन थर्ड थिंग बघा, आता इथे हेडफोन लावायला जागा आहे, एक स्पेस दिली आहे त्यांनी. आता हे ते जुने जे वायरवाले हेडफोन्स असतात त्याला लावायला इथे यांनी स्पेस दिली आहे. आता याला जर आपण ब्लॉक केलं तर, आता मी जे काही हेडफोन यूज करते ते ब्ल्यूटूथवाले आहे, म्हणजे ब्ल्यूटूथ कनेक्शन होतं. आता जर यांनी इथे ब्लॉक केलं तर मला काही फरक पडणार नाही. का फरक पडणार नाही, तर मी तर ते जे काही वायरवाले ब्ल्यूटूथ आहे, हेडफोन आहे ते मी यूज करत नाही, म्हणून मग मी काय करते, ब्ल्यूटूथवाले यूज करते. आता यांनी हे ब्लॉक जरी केलं तरी माझ्या ॲक्टिव्हिटीवर कुठल्याही प्रकारचा फरक पडणार नाही. का, तर मला त्याचं गरज नाही, ठीक आहे. तर आपण काय बघितलं, आपण 4 मेन पार्ट बघितले की चार्जिंगचा पॉईंट बघितला, स्क्रीन बघितली, कॅमेऱ्याचा पॉईंट बघितला आणि हे जे काही हेडफोन लावायची स्पेस होती ती बघितली. आणि हे जे का बघितलं, तर याचे हे वेगवेगळे पार्ट्स आहे जे आपल्या मोबाईलच्या ॲक्टिव्हिटीसाठी इम्पॉर्टंट आहे. आणि म्हणूनच आपण डिसाईड करू शकलो ना की कुठं काय चेंजेस केल्यानं कशी ॲक्टिव्हिटी इन्क्रीज होते आणि कशी डिक्रीज होते. सेम घडत असतं आपल्या ड्रग्ससोबत. जे काही आपलं ड्रगचं स्ट्रक्चर आहे, आता फॉर एक्झाम्पल हा एक आपला कुठलाही एक असा ड्रग आहे, कन्सिडर करूया की हा एक आपला ड्रग आहे, ड्रगचं स्ट्रक्चर आहे, असं काहीतरी एक स्ट्रक्चर आहे. आता हा जो काही ड्रग आहे, ह्या ड्रगच्या स्ट्रक्चरमध्ये किती फंक्शनल ग्रुप आहे,
कुठल्या फंक्शनल ग्रुपमध्ये जर आपण सबस्टिट्यूशन केलं तर ॲक्टिव्हिटी इन्क्रीज होते की डिक्रीज होते, काहीतरी रिमूव्ह केलं तर ॲक्टिव्हिटी इन्क्रीज होते की डिक्रीज होते, हे जे काही बघणं असतेच यालाच आपण स्ट्रक्चरल ॲक्टिव्हिटी रिलेशनशिप म्हणतो. म्हणजे जो काही स्ट्रक्चर आहे, स्ट्रक्चरला डिवाईड करून त्याच्यामधले जे काही पार्ट्स आहे त्या पार्ट्समध्ये आपण आयदर सबस्टिट्यूशन केलं किंवा एखाद्याचं डिलीट केलं तर त्याच्यामध्ये त्याच्या ॲक्टिव्हिटीमध्ये नेमका फरक काय पडतो हे बघायचं जे काही काम आहे. हे बघून जे काही आपण लिहितो त्यालाच आपण सार म्हणतो, म्हणजेच स्ट्रक्चरल ॲक्टिव्हिटी रिलेशनशिप. होप सो सगळ्यांना कळलं असेल की नेमका सार कसा असतो आणि सार कसा लिहायचा असतो. नाही कळलं परत एकदा सांगते. कुठलाही ड्रगचा सार लिहायचं असलं तर काय करायचं असतो, जो स्ट्रक्चर आहे स्ट्रक्चर घ्यायचा असतो ड्रगचा, त्या स्ट्रक्चरला डिवाईड करायचं असते डिपेंडिंग ऑन फंक्शनल ग्रुप विच प्रेझेंट ऑन द स्ट्रक्चर. जे काही फंक्शनल ग्रुप्स आहेत आपल्या स्ट्रक्चरमध्ये प्रेझेंट आहे त्याच्यावरून त्याला डिवाईड करायचं असते. ते बघा 1 2 3 4 पार्ट्समध्ये डिवाईड केलं आहे का, तर 4 प्रकारचे वेगवेगळे फंक्शनल ग्रुप प्रेझेंट आहे. आता प्रत्येक पार्टमध्ये जर आपण सबस्टिट्यूशन केल्यानं काय होतं, आता हे बघा फर्स्ट पार्टमध्ये हे अरिल ग्रुप दिले आहे. ह्या अरिल ग्रुपमध्ये जर आपण सबस्टिट्यूशन केली तर आपला जो काही पर्टिक्युलर ड्रग आहे त्याची ॲक्टिव्हिटी इन्क्रीज होणार की डिक्रीज होणार. ठीक आहे. देन हा जो सेकंड एक्स आहे याच्यामध्ये जर आपण काही ॲड केलं तर ॲक्टिव्हिटी इन्क्रीज होणार की डिक्रीज होणार. आणि थर्ड पार्ट आहे, थर्ड पार्टमध्ये जर आपण काही सबस्टिट्यूशन केलं तर ॲक्टिव्हिटी इन्क्रीज होणार की डिक्रीज होणार. हा जो फोर्थ पार्ट आहे ज्याच्यामध्ये आपला अमाइन आहे त्याच्यामध्ये जर सबस्टिट्यूशन केलं तर ॲक्टिव्हिटी इन्क्रीज होणार की डिक्रीज होणार. हे सगळं पाहून आपण जे काही लिहितो त्याला सार म्हणतात. बस एवढं सिम्पल आहे हे सार. फार असं कठीण बनवून घ्यायचं काम नाही की सार खूप अवघड आहे वा आणि सार लिहायचं कसं. तर जर तुम्हाला स्ट्रक्चर माहिती आहे तर तुम्ही कुठल्याही ड्रगचं सार लिहू शकता. कसं लिहायचं, स्ट्रक्चर घ्यायचं, स्ट्रक्चरला डिवाईड करायचं आणि प्रत्येक पार्टमध्ये जर आपण ॲडिशन केलं तर त्याची ॲक्टिव्हिटी डिक्रीज होणार की इन्क्रीज होणार हे लिहायचं असते. आता तुम्ही म्हणाल मॅडम की आम्हाला तर प्रत्येक पार्टचं आठवण ठेवावं लागणार की ह्या पार्टमध्ये ॲड केलं तर ॲक्टिव्हिटी इन्क्रीज होते, ह्या पार्टमध्ये डिलीट केलं तर ॲक्टिव्हिटी डिक्रीज होते. तर ॲन्सर आहे नाही. का नाही, तर जो काही आपला ड्रग आहे ऑब्व्हियसली त्या ड्रगचा स्ट्रक्चर सगळं काही बघून काढण्यात आलं आहे. म्हणजेच तो जो काही ड्रग आहे त्याची पर्टिक्युलर ॲक्टिव्हिटी शो करते. म्हणजेच जे काही कंपाऊंड आहेत ते त्याच्या ॲक्टिव्हिटीसाठी नेसेसरी आहे. काही 1-2 असे केस राहणार ज्याच्यामध्ये सबस्टिट्यूशन केलं तर ॲक्टिव्हिटी इन्क्रीज होणार. बाकी सगळं जर आपण सबस्टिट्यूशन केलं तर ॲक्टिव्हिटी डिक्रीजच होतो. का, तर हा आपला ड्रग ऑलरेडी मार्केटमध्ये आलेला आहे, त्याची फार्माकोलॉजिकल ॲक्शन देत आहे. ठीक आहे. लॉजिकली विचार केला तर फक्त तुम्हाला आठवण काय ठेवायचं आहे की कुठंतरी जे एक्सेप्शनल केस म्हणजेच जसं सबस्टिट्यूशन केलं बाबा आणि ॲक्टिव्हिटी इन्क्रीज झाली किंवा काहीतरी रिमूव्ह केलं आणि ॲक्टिव्हिटी इन्क्रीज केली, असे जे काही केस आहेत तेच तुम्हाला आठवण ठेवायचे आहे. आय नो स्टुडंट्स व्हिडिओ खूप लेंदी होते, बट मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की नेमकं सार कसा होतो. मी एका लाईनमध्ये तुम्हाला सांगू शकले असते की सार काय आहे, कसा लिहायचा असतो, बट मला हे क्लिअर करायचं आहे की नेमकं सार कसा असतो, लिहायचा कसा असतो. का, तर माझा प्रत्येक स्टुडंट असा म्हणायला नको की सार खूप अवघड आहे आणि मेडिसिनल केमिस्ट्री ही खूप अवघड गोष्ट आहे. माझ्या प्रत्येक स्टुडंटनं असंच विचार केला पाहिजे की मेडिसिनल केमिस्ट्री ही अगदी इझी आहे, सार म्हणजे माझ्यासाठी काहीच नाही आहे, सार मी इझिली लिहू शकतो. फक्त काय, तर मला स्ट्रक्चर माहिती असला पाहिजे. आणि म्हणूनच मी इतका वेळ घेत आहे तुम्हाला सार एक्सप्लेन करून सांगण्यासाठी. कारण काय होतं, मला माहिती आहे की एकदा तुम्हाला ट्रिक समजली सार कसा लिहायचा तर तुम्ही कुठलाही ड्रग, जगातला कुठलाही ड्रग आणला ना तर तुम्ही इझिली सार लिहू शकता. ठीक आहे. आणि म्हणून मी ह्या एकाच टॉपिकवरती एवढा वेळ घेते आहे का, तर तुम्हाला एकदा कन्सेप्ट क्लिअर व्हावं. कन्सेप्ट क्लिअर झाली तर बाकीच्या ज्या काही गोष्टी त्या ऑटोमॅटिक घडत असतात. राईट. ठीक आहे. होप सो तुम्हाला सार हा काय आहे आणि कसा काय लिहायचा असतो माहिती झाला असणार. आणि जर नाही कळला असणार तरीही मला सांगा, मी परत तुम्हाला एकदा सांगेन, दुसऱ्या वेळी सांगायचा प्रयत्न करणार. ठीक आहे. आता बघूया की आपला जो काही आपला हा अँटीहिस्टामिनिक ड्रग आहे कुठला, फर्स्ट जनरेशनचा आहे. आता बेसिक स्ट्रक्चर काय आहे ते बघा. हे एक अशा प्रकारे एक बेसिक स्ट्रक्चर आहे आपल्या ड्रगचं. आता तुम्ही म्हणाल मॅडम की हा बेसिक स्ट्रक्चर आला कुठून, तर हे जे काही फर्स्ट जनरेशनमधले ड्रग्स आहे त्याच्यामध्ये हे जे काही पार्ट्स आहे ते इसेन्शियल आहे त्याच्या ॲक्टिव्हिटीसाठी. फॉर एक्झाम्पल हे अरिल आहे, अरिल म्हणजे आपली बेन्झिन रिंग, आणि इथे अमाइन आहे, हा इथिलीन चेन आहे, आणि एक्स म्हणजे असा कुठलाही कंपाऊंड.
कार्बन, नायट्रोजन आणि ऑक्सिजन. तर हे काय आहे, हे बेसिक आहे याच्या ॲक्टिव्हिटीसाठी. ह्या जनरेशनमधले जर आपण ड्रग्ज बघितले तर 1-2 ड्रग्ज वगळता सगळे ड्रगचे स्ट्रक्चर ह्या पॅटर्नमध्ये आहे. म्हणून हा पॅटर्न इथे ड्रॉ केला आहे सार एक्सप्लेन करायसाठी. ठीक आहे. आणि याच्यावरूनच आपल्याला लिहायचं आहे की नेमका सार कसा असतो तर ह्या जनरेशनमधला ड्रगचा. तर आता तुम्हाला हे जे काही मी आत्तापर्यंत एक्सप्लेन केलं याच्यावरून तुम्ही लिहू शकता की ह्या ड्रगचा सार कसा आहे. ठीक आहे. कसं काय करायचं की आधी ड्रगचं स्ट्रक्चर घ्यायचं, याला डिवाईड करायचं डिपेंडिंग ऑन फंक्शनल ग्रुप जे काही प्रेझेंट आहे याच्यामध्ये. आता बघा, याला आपण 4 पार्ट्समध्ये डिवाईड केलं, 1, 2, 3 आणि 4. फर्स्ट पार्टमध्ये आपण अरिल घेतलं. अरिल म्हणजेच कुठलाही ग्रुप असते, बेन्झिन असू शकतो, हेटेरोसायक्लिक कंपाऊंड असू शकतो, कुठलाही असू शकतो. सेकंड आपण हा एक्स घेतला. एक्स म्हणजेच काय तर एक्समध्ये इथे कन्सिडर करायचा असतो कार्बन, नायट्रोजन आणि ऑक्सिजन. देन थर्ड वन जो आहे, हा थर्ड वन म्हणजेच आपला इथिलीन चेन, इथिलीन ब्रिज आपण याला म्हणतो. आणि फोर्थ वन जो आहे हा आपला अमाइन आहे. इथे बघा, तर अमाइन हा टर्शरी फॉर्ममध्ये आहे. सगळ्यांना प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी अमाइन काय आहे हे माहिती असणार. ठीक आहे. तर मग आपण याचं सार लिहिताना आपण काय करणार, हे जे काही आपण याला पार्ट्समध्ये डिवाईड केलं त्यातला पहिला पार्ट घेतला. पहिल्या पार्टमध्ये कुठल्या प्रकारचं सबस्टिट्यूशन केल्याने याची ॲक्टिव्हिटी इन्क्रीज होते आणि कुठल्या प्रकारची सबस्टिट्यूशन केल्याने ॲक्टिव्हिटी डिक्रीज होते हे लिहिणार. सेकंड पार्ट घेणार. सेकंड पार्टमध्ये मेन्शन करणार की एक्स इज इक्वल्स टू सी किंवा आर किंवा एन असणार आणि त्याच्यावरती कुठला सबस्टिट्यूशन केल्याने ॲक्टिव्हिटी इन्क्रीज होते की डिक्रीज होते. देन थर्ड पार्ट घेणार. जसं आता हा इथिलीन आहे, इथिलीन ब्रिज म्हणतो आपण त्याला, म्हणजेच आपला इथेन आहे. आणि इथेनमध्ये जर आपण याला जर ब्युटेन केलं, याला जर पेंटेन केलं किंवा फक्त एक मिथेन जर ठेवला तर ॲक्टिव्हिटीमध्ये नेमका कसा चेंज होतो ते आपण इथे मेन्शन करणार. आणि हा जो फोर्थ पार्ट आहे दॅट इज आवर अमाइन, हा आपला इथे टर्शरी फॉर्ममध्ये आहे. याला जर आपण सेकंडरी केलं किंवा प्रायमरी केलं तर याच्या नेमका ॲक्टिव्हिटीमध्ये कुठला प्रकार चेंज येतो हे आपण आपल्या सारमध्ये मेन्शन करत असतो. ओके. तर आता बघूया की आपला सार कसा आहे हा ड्रग्सचा. तर हे इथे आधी मेन्शन केलं आहे की हे AR म्हणजेच काय, तर AR म्हणजे अरिल आहे. अरिल काय असू शकते तर हा फिनिल असू शकते, कुठला तरी सबस्टिट्यूटेड फिनिल असू शकते किंवा हेटेरो अरिल ग्रुप्स असू शकतो. लाईक धिस, म्हणजेच हा आपला बेन्झिन असू शकतो किंवा इथं सबस्टिट्यूट झालेला बेन्झिन असू शकतो. याच्यामध्ये कुठला तरी एक एक्सटर्नल कंपाऊंड ॲड झालेला असू शकतो. राईट. आता AR- म्हणजेच काय तर सेकंड अरिल, सेकंड कुठला तरी बेन्झिन किंवा फिनिल रिंग. एक्स म्हणजेच काय तर एक्स म्हणजे हा असा आयटम जो कार्बन, ऑक्सिजन किंवा नायट्रोजन आहे, हे तीनच फक्त एक्स आपण प्लेस करू शकतो. ठीक आहे. देन CH2 हे कार्बन चेन आहे आणि युजली हे जे कार्बन चेन आहे फक्त 2 कार्बनची असते, 1 नाही, 3 नाही, 4 नाही, फक्त किती 2 कार्बनची. आणि आपण याला काय म्हणतो तर इथिलीन ब्रिज म्हणतो. देन NR म्हणजेच हा आपला दॅट इज अमाइन. अमाइन जो असतो हा अमाइन ऑलवेज टर्शरी फॉर्ममध्ये असायला पाहिजे. ठीक आहे. हा NH असला, NH2 असला हा आपला प्रायमरी आहे, NH असला आणि 2 सबस्टिट्यूशन असलं तर हा सेकंडरी आहे, आणि आणि याच्यामध्ये जर 3 सबस्टिट्यूशन असले तर हा टर्शरी आहे. सगळ्यांना क्लिअर असणार. ठीक आहे. आता पहिला पार्ट घ्यायचा दॅट इज आरिल ग्रुप. आता आरिल ग्रुपमध्ये जर आपण कुठल्या प्रकारचं सबस्टिट्यूशन केलं तर काय होतं बघूया. आता हे जे काही अरिल ग्रुप आहे आपल्याला माहिती आहे की 2 अरिल ग्रुप आहे, डायरिल सबस्टिट्यूशन आहे. आणि हे जे काही डायरिल सबस्टिट्यूशन आहे ते इसेन्शियल आहे. कशासाठी तर आपले हे जे काही फर्स्ट जनरेशनचे अँटीहिस्टॅमिनिक ड्रग आहे त्याच्या ॲक्टिव्हिटीसाठी. जे काही अरिल ग्रुप्स आहेत ते फिनिल असू शकता, हेटेरोसायक्लिक रिंग असू शकते, आणि हे असल्यामुळे काय होतं ॲक्टिव्हिटी इन्क्रीज होते. देन बघा इथे एक एक्झाम्पल शो केलं आहे की बाकीचं जे काही स्ट्रक्चर आहे ॲज इट इज आहे, फक्त हे जे काही अरिल आहे, अरिलच्या ठिकाणी आपण 2 फिनिल प्लेस केलं आणि आपल्या ड्रगचं नाव कुठलं झालं तर डायफिनिल हायड्रॅमाइन. आणि हा जो काही डायफिनिल हायड्रॅमाइन आहे हा आपला फर्स्ट जनरेशनचा ड्रग आहे. देन आता कुठल्याही प्रकारचं सबस्टिट्यूशन आपल्या रिंगवरती, अरिल रिंगवरती जर आपला ClBrO किंवा CH3 अशा प्रकारचं जर सबस्टिट्यूशन जर केलं तर काय होतं आपली ॲक्टिव्हिटी इन्क्रीज होते. हे बघा सेकंड एक्झाम्पल दॅट इज ब्रोमो डायफिन हायड्रॅमाइन. म्हणजे हाच आपला ड्रग आहे. हा ड्रगमध्ये काय केलं, एक ब्रोमिनचं सबस्टिट्यूशन केलं एका फिनिल रिंगमध्ये, आणि हे केल्यानं काय झालं की याची ॲक्टिव्हिटी इन्क्रीज झाली.
देन सेकंड पार्ट कुठला आहे आपला एक्स. आता ह्या एक्सचं नेचर कसं असलं पाहिजे, ठीक आहे. आता हा जो आपला एक्स आहे हा अँटी हिस्टॅमिनिक ड्रग्सच्या कॅटेगरीसाठी, याच्या नेचरसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. हा एक्स कुठला असला पाहिजे, हा एक तर कार्बन असला पाहिजे, ऑक्सिजन असला पाहिजे किंवा नायट्रोजन असला पाहिजे. आता हा जो आपला एक्स आहे हा जर आपला कार्बन असला, म्हणजे हा जर आपला सी जर कंपाऊंड असला, तर बऱ्याच ठिकाणी असा होतो की हा जो सी आहे हा कायरॅलिटी शो करतो. कायरल कार्बन म्हणजेच काय, तर असा कार्बन जो 4 वेगवेगळ्या फंक्शनल ग्रुपला अटॅच आहे, 4 वेगवेगळ्या ग्रुपला अटॅच आहे, त्याला आपण काय म्हणतो, कायरल कार्बन म्हणतो. आणि हा आपण कशा प्रकारच्या स्टारनी मेन्शन करतो. तर असा जर हा आपला एक्स असला तर हा काय करतो, स्टिरिओ सिलेक्टिव्ह ॲक्टिव्हिटी शो करतो. काय, तर हा आपला ऑप्टिकली ॲक्टिव्ह कंपाऊंड असू शकतो, ठीक आहे. आता एक्स जर आपला ऑक्सिजन असला तर काय होणार, एक्स नायट्रोजन असला आणि एक्स जर कार्बन असला तर त्याचं नेचर कसं असणार. आता काय होतं, जेव्हा आपला एक्स हा नायट्रोजन असला तेव्हा अशा प्रकारे काहीतरी आपलं स्ट्रक्चर होतं. म्हणजे हा जो एक्स आहे आपला हा नायट्रोजन आहे, तर जो काही ड्रग फॉर्म होतो त्या ड्रगचं नाव काय असतं, तर इथिलीन डायअमाइन डेरिव्हेटिव्ह. ते जे काही क्लास आहे त्या क्लासला काय म्हणतात, तर इथिलीन डायअमाइन डेरिव्हेटिव्ह म्हणते. जर आपला एक्स ओ असला म्हणजेच ऑक्सिजन असला, म्हणजे बघा आहे त्या स्ट्रक्चरमध्ये ओ आहे, जिथे आपला एक्स होता तिथं ओ आहे, आणि आपला जो काही नेचर होतं ड्रगचं, जे काही नाव होतं ते काय होतं, अमिनो अल्किल इथर ॲनालॉग होतं. देन एक्स जर आपला कार्बन असला तर मोनो अमिनो प्रॉपिल ॲनालॉग त्याला म्हणतो आपण. बघा इथं मेन्शन केलं आहे की आपला एक्स जो आहे तो कार्बन आहे, ठीक आहे. हे नेचर आहे आपल्या एक्सचं, आपल्या ड्रगच्या ॲक्टिव्हिटीसाठी. देन थर्ड होतं आपलं हे आपली अल्किन चेन, यालाच आपण इथिलीन ब्रिज म्हटलं होतं. आता ही चेन कशी असायला पाहिजे, याचं नेचर कसं असायला पाहिजे. ही जी चेन आहे तर ती 2 कार्बनची असायला पाहिजे. का असायला पाहिजे, तर हे बघा इथे बघा हा आपला सेकंड आणि फोर्थ जो पार्ट आहे दॅट इज एक्स आणि हा अमाइन. ह्या अमाइनमधलं जे डिस्टन्स आहे ते एवढंच इसेन्शियल आहे की त्याच्यामध्ये 2 कार्बन मावू शकतात. याच्यामध्ये जर आपण भरपूर असे कार्बन प्लेस केलेले, फॉर एक्झाम्पल 2 किंवा 3 किंवा 4 प्लेस केले तर काय होणार, ह्या एक्स आणि एन मधला जो डिस्टन्स आहे तो डिस्टन्स वाढणार, आणि डिस्टन्स वाढला त्याच्यामुळं काय होणार, त्याचं स्ट्रक्चर चेंज होणार. स्ट्रक्चर चेंज झालं तर त्याची ॲक्टिव्हिटी चेंज होणार. सो आपला जो कंपाऊंड आहे त्याचं फार्माकोलॉजिकल ॲक्टिव्हिटीसाठी आपल्याला काय नेसेसरी आहे, तर त्या 2 ग्रुप्समध्ये दॅट इज एक्स आणि एनमध्ये आपला जो काही अल्किल चेन आहे ती चेन फक्त 2 कार्बनची असायला पाहिजे. लाईक धिस, फक्त CH2CH2च असलं पाहिजे, हे नेसेसरी. आता इथे जर कुठल्या प्रकारचं ब्रँचिंग केले, म्हणजे 2 कार्बन जरी ठेवले आणि ह्या कार्बनला जर आपण इथे ब्रांच केली, कुठल्याही प्रकारचे आणखीन कंपाऊंड जर ॲड केले तर काय होतं, ॲक्टिव्हिटी ही डिक्रीज होते. बट काही असे एक्सेप्शन्स आहे ज्याच्यामध्ये हे चेंज झालेले काही ड्रग्स आहे ते फार्माकोलॉजिकली ॲक्टिव्ह आहे. फॉर एक्झाम्पल प्रोमेथॅझोन हा एक असा ड्रग आहे जिथे आपला हा जो काही इथिलीन ब्रिज आहे त्याच्यामध्ये ब्रांचिंग झाली आहे, आणि ब्रांचिंग जरी झाली आहे तरी त्याची ॲक्टिव्हिटी इन्क्रीज झाली आहे. हे बघा इथे हे आता हे स्ट्रक्चर उभं आहे, याला जर आडवं केलं तर हा आपला इथिलीन ब्रिज आहे, आणि इथिलीन ब्रिजमध्ये हे एक CH3 सबस्टिट्यूशन आहे. हे सबस्टिट्यूशन केल्यामुळं काय होतं, तर ॲक्टिव्हिटी इन्क्रीज होते फक्त आणि फक्त प्रोमेथॅझोनची. बाकी सगळे ड्रग्ज आहे त्याच्यामध्ये जर आपण सबस्टिट्यूशन केली तर ॲक्टिव्हिटी डिक्रीज होते, ठीक आहे. सगळ्यांना क्लिअर आहे. देन आपला फोर्थ पार्ट आहे दॅट इज अमाइन ग्रुप. आता हा जो अमाइन आहे दॅट इज टर्मिनल नायट्रोजन ॲटम. हा जो नायट्रोजन ॲटम आहे तो आपला कंपल्सरी आहे की तो टर्शरीच असला पाहिजे. तो प्रायमरी नको, सेकंडरी नको. त्याच्या फार्माकोलॉजिकल ॲक्टिव्हिटीसाठी तो फक्त आणि फक्त टर्शरी असायला पाहिजे. लाईक धिस, हा फक्त टर्शरी असला पाहिजे. आता हा जो काही आपला नायट्रोजन आहे हा हेटेरोसायकल रिंगचा पार्ट असू शकते, ठीक आहे. बट हा प्रायमरी किंवा सेकंडरी नको त्याच्या ॲक्टिव्हिटीसाठी, आणि हा हेटेरोसायक्लिक रिंगमध्ये असू शकतो, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल क्लोरसायक्लेझिनमध्ये हे जे काही आपला नायट्रोजन आहे हा हेटेरोसायक्लिक रिंगमध्ये असतो. देन हा जो टर्मिनल पार्ट आहे जेव्हा आपल्या रिसेप्टरला जाऊन बाउंड होतो तेव्हा तो काय करतो, प्रोटोनेशन करतो. प्रोटोनेशन म्हणजेच काय, तर आपला हा जो काही हायड्रोजन ॲटम आहे त्याला ॲड करतो. हे बघा स्ट्रक्चर आहे
सायक्लाझिनचं, की याच्यामध्ये काय आहे, हा जो आपला नायट्रोजन आहे हा आपला हेट्रोसायक्लिक रिंगचा पार्ट आहे. दिस इज ऑल अबाउट SAR ऑफ H1 जनरेशन अँटीहिस्टॅमिनिक ड्रग. होप सो सगळ्यांना SAR डिटेलमध्ये क्लिअर झालेला असणार. मी एवढा वेळ ह्या SARला याच्यासाठी दिला की तुम्हाला फक्त क्लिअर असलं पाहिजे कन्सेप्ट क्लिअर असला तर तुम्ही इझिली लिहू शकता. आणि मला माहिती आहे माझ्या प्रत्येक स्टुडंटची कन्सेप्ट क्लिअर असते आणि प्रत्येक स्टुडंटला मेडिसिनल केमिस्ट्री ही खूप आवडत असते, राईट. कारण काय, स्टुडंटची कन्सेप्ट क्लिअर होत आहे आणि मला माहिती आहे की माझा प्रत्येक स्टुडंट लेक्चर झाल्यावर त्याची रिव्हिजन करत असतो. आता तुम्हाला काय करायचं आहे, आता हे आपलं लेक्चर संपलं की तुम्हाला तुमची रिव्हिजन करायची आहे. रिव्हिजन कशा प्रकारे करायची आहे की लिक्चर झालं, फिनिश झालं, एक बुक घ्यायचं, पेन घ्यायचं, त्याच्यामध्ये तुम्ही जे जे काही बघितलं, जे तुम्हाला आठवते ते सगळं लिहून काढायचं. लिहून काढल्यानंतर काय करायचं, तुम्हाला ह्याच करंट व्हिडिओची PDF अवेलेबल होत आहे टेलिग्राम चॅनलवरती. त्या चॅनलवरती जायचं, PDF फ्रीमध्ये डाउनलोड करायचं आणि ते चेक करायचं की तुम्ही जे काही रिवाईज केलं ते करेक्ट आहे की नाही, कुठे काय कमी जास्त होते, SARमध्ये काही जर कमी जास्त होत आहे तर ते करेक्ट करायचं आणि ते परत एकदा लिहून काढायचं. असं केल्यानं काय होणार की तुम्ही लगेच लेक्चर अटेंड केल्यानंतर तुम्ही त्याला लगेच रिवाईज केलं आणि परत चेक केलं की तुम्ही काय मिस्टेक केल्यात. म्हणजेच ॲट अ टाईम तुमची 3दा रिव्हिजन झाले. आणि ही जर रिव्हिजन तुमची 3दा होत असेल तर विचार करा तुम्हाला किती चांगल्या प्रकारे तो टॉपिक कळणार, ठीक आहे. म्हणून म्हणते की हाच लेक्चर नाही, कॉलेजचा पण लेक्चर, तुम्ही कुठलाही सब्जेक्टचा लेक्चर जर अटेंड करत असणार तर लेक्चर झाल्यानंतर रिव्हिजन करायची सवय नेहमी ठेवा. रिव्हिजन तुम्ही 5 मिनिटात करू शकता. 5 मिनिटात डोळे बंद करायचे, आठवायचं काय करायचं आणि कसं काय केलं ते आठवायचं आणि लिहून काढायचं. हे फक्त 5 मिनिटात होणार आहे तुम्हाला आणि लॉंग टर्मसाठी आठवण राहणार, ठीक आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं, आपण बघितले क्लासिफिकेशन आपल्या अँटीहिस्टॅमिनिक ड्रग्सचे, H1 अँटागोनिस्ट, H2 अँटागोनिस्ट, मास्ट सेल स्टॅबिलायझर, गॅस्ट्रिक प्रोटॉन पंप इनिबिटर नेमकं काय असतं ते बघितलं आपण. SAR बघितला अगदी डिटेलमध्ये. नेक्स्ट लेक्चरपासून आपण H1 अँटागोनिस्ट स्टार्ट करूया अशाच सिम्पल लँग्वेजमध्ये. होप सो तुम्हाला लेक्चर आवडलं असणार तर लाईक नक्कीच करा. मला कमेंट करून सांगा कसं वाटलं तुम्हाला लेक्चर आणि SARची पद्धत कशी वाटली आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.